तर मी गेली 7 वर्षापासून एस टी महामंडळामध्ये काम करतो आणि मी चालक कम वाहक आहे. ते आम्हाला अडचणी एवढ्याच येतात की चालक कम वाहक काम करत असताना म्हणजे एक दिवस काम इकडे करायचं, 4 दिवस इकडे करायचं, त्याच्यामुळे आमची एकाग्रता थोडीशी कुठंतरी भंग होते. त्याची परिस्थिती थोडीशी खालवलेली आहे. तरी त्याच्यात आम्ही चांगली सुविधा प्रवाशांना कशी देता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तर एकेकाळची ही एशाड बस होती. मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, नवीन एक प्रवास करतोय. आता मी बीड शहरामध्ये आहे आणि बीडपासून आज आपण पुणे या दिशेकडे आपण जाणार आहोत. हे आहे बीड बस स्थानक. समोर विना थांबा, बीड संभाजीनगर, बीड छत्रपती संभाजीनगर. हे वेळापत्रक. ही समोर लागलेली बीड कल्याण, समोरून येते ती बीड नांदेड आणि त्याच्या शेजारी बीड सोलापूर आणि ही बीड छत्रपती संभाजी लागली बघा. बीड स्वारगेट याच बसने जाणार होतो आपण. पुढं सीट बसायला मिळाली पाहिजे, बाकी काय. तर मिळाली सीट. रूट बघा काय असेल. बीड, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, दौंड आणि स्वारगेट. तर एकेकाळची ही एशाड बस होती. आता आपल्याला पुढून भेटलेली आहे जागा बसण्यासाठी आणि ही आता याने मॉडिफाय केलेलं आहे. 2x3 म्हणजे इकडे 2 तिकडे 3 असं सेट करून ठेवलेलं आहे त्यांनी. बसला निघायला वेळ आहे अजून. तर ही आहे आपली बस आजची. गाडी नंबर आहे MH07C 7279 आणि आगार आहे दौंड, पुणे दौंड. 7:10 झालेत आणि आपण बीड बस स्थानकातून निघालो आहोत आणि हे बस स्थानकाचे कामकाज चालू आहे. लवकरच आपल्याला नवीन बस स्थानक पाहायला मिळेल. पुण्यापर्यंतचे अंतर हे 280 किलोमीटरचे आहे आणि 280 किलोमीटरच्या अंतरासाठी लागणारे तिकीट तर आहे 375 रुपये आणि महिलांना 50% सवलत राहील. 75 वर्षांवरील प्रवाशांसाठी मोफत प्रवास आहे. मच्छिंद्रगड बीड गेलेली बस. राजुरी गावाचे नाव.
23 किलोमीटर, जामखेड 45 किलोमीटर, मुंबई 385, कल्याण 325, पुणे 222, नगर 105. गावाचे नाव नायगाव. रस्ता पाटोदा 4 किलोमीटर, अंबाजोगाई 107 किलोमीटर. तिकीट तपासणी होते. तिकीट तपासणी करून आपली बस निघाली आहे. कुर्ला, पुणे, बीड. तर 9:04 झाले आहेत आणि आता आपण आलो आहोत जामखेड बसस्थानकात. जामखेडचे बसस्थानक आहे. आता बस आलेली आहे अंबाजोगाई, पुणे. निघालोय जामखेडमधून. गावाचे नाव खडकत.
बसची स्पीड पाहू शकता. महिजळगाव, माहीजळगाव गावाचे नाव. बारामती बीड. वाजून 4 मिनटं झाले आहेत आणि आता आपण कर्जत बस स्थानकात आलो आहे. आणि आपल्या बसने इथे 10 मिनटासाठी नाश्ता किंवा जेवणासाठी ब्रेक घेतलेला आहे. बघू जेवणासाठी काय मिळते, खाऊयात थोडंफार. हे आहे कर्जत बस स्थानकाचे वेळापत्रक. ही प्रवाशांसाठी केलेली बैठक व्यवस्था. पलीकडे आपली बस लागलेली आहे. तर मित्रांनो, हे आहेत आपले आजचे चालक आणि वाहकदाता. आपल्या बीडपासून स्वारगेटपर्यंत हेच आपल्यासोबत आहेत. त्यांना विचारूयात त्यांच्याबद्दल माहिती थोडीशी. दादा, आपलं नाव काय सांगा? माझं बाबासाहेब रामकिसन सानप, मी दौंड आगारामध्ये काम करतो. आमचं बीड स्वारगेट असं टायमिंग असतं. तर मी गेली 7 वर्षापासून एस टी महामंडळामध्ये काम करतो आणि मी चालक कम वाहक आहे. तर चालक कम वाहक काम करत असताना त्याच्यामध्ये आम्ही काम अतिशय उत्कृष्ट लोकांना चांगल्यात चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतो. आणि फक्त त्याच्यामध्ये आम्हाला अडचणी एवढ्याच येतात की चालक कम वाहक काम करत असताना म्हणजे एक दिवस काम इकडे करायचं, 4 दिवस इकडे करायचं. त्याच्यामुळे आमची एकाग्रता थोडीशी कुठंतरी भंग होते. आणि ती एकाग्रता भंग झाल्यामुळं ते उदाहरणार्थ काय सांगायचं झालं तर समजा असं का, समजा एक व्यक्ती, समजा तुम्हाला 2 व्यक्ती संगच बोलायला लागले, तर इकडं लक्ष देऊ का इकडं लक्ष देऊ, अशा पद्धतीचं काहीतरी काहीसं होतं. पण तरीही आम्ही त्यातून मार्ग काढत आम्ही चांगल्यात चांगले प्रयत्न करतो न चुकता. तर अशा प्रकारे आम्ही चांगली सेवा देण्याचं एस टी महामंडळामध्ये काम करतो. तर मला एक सांगा, आता ज्यावेळेस संप चालू होता त्यावेळेस संपाच्या टायमिंगमध्ये बरेचसे वाहक आहेत आणि ड्रायव्हर आहेत, त्यांनी बघा बाहेर जाऊन हे केली होती. त्यावेळेस तुमचा टायमिंग कसा झाला? आम्ही आमच्या स्वतःच्या पदर मोटरसायकलीमध्ये पेट्रोल टाकून आम्ही दौंड आगारामध्ये, मी राहायला लांब आहे पण तरीही मी प्रयत्न करायचो की मी माझ्या म्हणजे जे काही लोक असतील, पीडित लोक असतील, जाण्या येण्याकरता, तर आमच्या आगारामध्ये आमच्या बसेस चालू होत्या. त्या संपाच्या काळामध्ये सुद्धा आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न केला. महामंडळाकडे अजून काय तुम्हाला सांगण्याचं काय असं त्यांच्यापर्यंत? महामंडळामध्ये आता खूप सुधारणा होत चालली आहे. आता फक्त आता आमची अवस्था अशी आहे की आमच्या फक्त बसेस नवीन येणं गरजेचं आहे. आमच्या बसेसची परिस्थिती थोडीशी खालवलेली आहे. तरी त्यातल्या त्यात आम्ही चांगली सुविधा प्रवाशांना कशी देता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. चालेल, धन्यवाद. दादा, आपलं नाव काय? सतीश शितोळे, तुम्हाला काय बोलायचं? दौंड डेपोचं काम करतो. तर मित्रांनो, हे होते आपले आजचे चालक वाहकदाता. त्यांनी थोडंसं त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगितलेलं आहे. आपली एस टी महामंडळाकडे एवढीच हे असेल, सांगणं असेल की बाबा महामंडळासाठी जी सेवा देत आहेत, पुरवत आहेत सेवा प्रवाशांसाठी, जी नाही का त्यांच्यासाठी पण काहीतरी महामंडळाने सोय करायला हवी. तर एस टी आगारातीलच कॅन्टीनमधून मिसळ ऑर्डर केली, खाऊयात.
वाजून 24 मिनटं झालीत आणि आता आपण श्रीगोंदा बसस्थानकात आलो आहे. गावाचे नाव कास्ती. आता तुमचं जागा दुसरं येणार. चालतंय. दौंड आगार लागलेली शिवशाही धाराशिव शिवाजीनगर चालले होते. गाडीचे चालक दादा चेंज झालेले आहेत आता. इकडे बाहेर बसस्थानक केलेले दौंड, म्हणजे रेल्वे स्टेशनच्या बाहेरच हे बसस्थानक केलेलं आहे. 2 प्लॅटफॉर्म आहेत फक्त. 12 वाजून 19 मिनटं झालीत आणि आता आपण दौंड बसस्थानकात आलो आहे. दौंडचं हे बसस्थानक नवीनच बांधलेलं आहे शहराच्या आतमध्ये, आणि जुनंवालं जे आहे ते आपण मगाशीच बघितलं. बसस्थानक हे जर डेपो आहे ST महामंडळाचा, त्या डेपोच्या बाहेर आहे, म्हणजे खंडर झाल्यासारखंच आहे. तिकडे कोण जात नाही शक्यतो. जे काही बस इथून सुटतात, सर्व बसेस ज्या काही आहेत त्या इथून सुटतात.
तर मित्रांनो आलो आहोत स्वारगेट बसस्थानकात आणि आज आपला प्रवास इथेच संपवतो आहे. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद मित्रांनो.